कान्होजी आंग्रेच्या रूपाने आलं, पण महाराजांनी त्यावर 2 माणसं उभी केली होती. या रत्नागिरी जिल्ह्यामधलीच 2 सख्खे भाऊ होते. एकाने गावावर आडनाव घेतलं, एकाने जातीवर आडनाव घेतलं. एकाचं नाव होतं वेंटाजी भाटकर, भाटक नावाचं गाव आहे तिकडे, आणि दुसऱ्याचं नाव होतं मायनाक भंडारी, कारण ते भंडारी जातीतले होते. या दोघांवरती जबाबदारी टाकली होती. त्या माणसाला कळलं होतं की आपला शत्रू समुद्र मार्गे येईल. आमच्याकडे समुद्र मार्गे RDX आला, आमचा पत्ता नाही, आम्हाला लक्षात येत नाही. त्या समुद्र मार्गावर कसा आला आमचं लक्षच नाहीये. आम्ही फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्या एवढ्याचाच फक्त विचार करतो. ते आले, हार घातला, आमचं काम संपलं. ते काय बोलले, काय केलं, आम्हाला काही धडे हेड नाही या गोष्टीची. मला असं वाटतं मी तुमच्याकडे आलोय आज. महाराष्ट्रातली सहकार चळवळ ही तुमच्या हाताने रूपाने वाढली पाहिजेच, पण महाराष्ट्रावरती ज्या प्रकारचं संकट येते, ती जी सहकार चळवळ आहे ती माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी मोडून काढली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे. सतत कोणीतरी येऊन सतर्कतेचा इशारा सरकारसारखं होत नसतं. तुमच्या जाणीवा लागल्या पाहिजेत. आमच्या बाबासाहेब पुरंदरेचं एक फार छान वाक्य होतं की ज्यावेळेला स्वाभिमान म्हणतो ना तेव्हा मुक्तात फक्त जिवंत मिळतं. माझा सहकारी आम्हाला जिवंत प्रेत नकोय. तुम्ही उसळले पाहिजेत. तुम्हाला कळलं पाहिजे काय चालू आहे आजूबाजूला आपल्या. ज्या प्रकारचं राजकारण आज देशभरामध्ये सुरू आहे, ज्या प्रकारची न्यायालयीन व्यवस्था सुरू आहे, उद्या मुंबईला हा घराला वेळ घेणार नाही ते. उद्या महाराष्ट्राचे तुकडे करायला, विदर्भाचा तुकडा पाडायला वेळ लावणार नाही ते. आणि हे का आज नाही चालू आहे, हे गेले 70 वर्ष सुरू आहे. याचं कारण या प्रदेशाने, या महाराष्ट्राच्या प्रदेशाने, या मराठ्यांनी या संपूर्ण प्रदेशावरती राज्य केलं. आणि तुम्ही राज्य केलेली माणसं राज्य करतात. आम्ही फक्त पोवाड्यामध्ये ऐकायचं, कार्यक्रमात ऐकायचं. आमच्या मराठी माणसाने आटकेपार झेंडे फडकवले. आटकेपार झेंडे फडकवले म्हणजे काय? आज तो पाकिस्तानच्या कुठेतरी ईशान्येला का कुठेतरी अटोक नावाचा किल्ला आहे, अटोक, त्याला अटकही म्हणतात. त्या अटक किल्ल्यावरती ज्या दिवशी भगवा लागला त्याला आठीपार झेंडे फडकवलं म्हणतात. इथपर्यंत मराठा साम्राज्य गेलं होतं. या देशाचा पंतप्रधान, या देशाचा सगळा हा मराठ्यांनी बसवला. आपण इतिहास विसरलो आमचा. आम्ही आमचं काय होतं हे सगळं गमावून बसलो. रोजच्या मोबाईलच्या क्लिप्स मध्ये आणि टेलिव्हिजनच्या सिरियल मध्ये आम्ही अडवून पडलो. पण आमच्या अवतीभोवतीच्या सगळ्या गोष्टी पोखरल्या जात आहेत याच्यावरती आमचं लक्ष नाहीये. आम्ही बघत नाही आहोत. आज माझ्या बाजूला कोण राहायला आलाय, तो कसा काय राहायला आला, आणि माझ्या बाजूचा मराठी माणूस हा कसा काय गेला, आम्हाला विचार असं वाटत नाही. तो गेला कुठे गेला मी मला माहिती नाही. म्हणून मी आज दिलीपला खास करून धन्यवाद देईन. या सहकार तुमच्यासमोर बोलणं तरी आलं. पुढे निवडणुका लागतील त्यावेळेला आपण बोलूच, भरपूर बोलू, बरंच काही बोलू. ते सगळ्या गोष्टी आपण ठेवून दिलेल्या आहेत, तरुणा ठेवून दिलेल्या आहेत. आता फक्त एक छोटीशी पिशवी उघडली मी. पण मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी सतर्क राहावं. ही जी अनुभवची सहकार चळवळ जी महाराष्ट्राला नामशेष मोडायला आलेली आहे, मला असं वाटतं त्याच्यावर तुमचा प्रहार बसला पाहिजे. तुम्ही आज सगळे पुढे गेले. आज ही सहकार चळवळ सर्व सहकार्याला मी मनपूर्वक तुम्हाला त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.